या 20 तारखेला झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपण जे काही सहकार्य केलं त्याच्याबद्दल देखील मनापासून आभार. खरं तर या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाकरता माझा 409 मतांनी पराभव झालेला. पराभव हा पराभवच असतो, एक मतानं हो की हजारो मतांनी हो. त्याच्यामुळे हा पराभव मी आणि आमचा पक्ष नम्रपणे स्वीकारित आहोत. परंतु त्याचबरोबर काही गोष्टी जनतेच्या निदर्शनास आणून द्यायला पाहिजे म्हणून ही पत्रकार परिषद आयोजित केलेली. मी खरं तर अनेक वर्षापासून राजकारणात नव्हतो. मी केवळ समाजकार्य करीत आलेलो आहे. राजकारणाच्या दृष्टीनं या समाजकारणाकडे मी कधी बघितलेलं नाही. त्याचप्रमाणे कोल्हे गटाची गत 40 वर्ष एकतर्फी सत्ता नगरपालिकेवर आहे. त्याच्यामुळे त्यांचे उमेदवार सुद्धा गेले 40 वर्षापासून कार्यरत होते आणि मी केवळ आशुतोष दादांच्या कामामध्ये जे अडथळे विरोधक आणत होते, ज्या विकास कामांना विरोध करीत होते, त्यामुळे आशुतोष दादांच्या विकासाच्या कामाला साथ देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशानं या निवडणुकीत उतरलो होतो. एका बाजूला 40 वर्षाची सत्ता, त्या विरोधात माझा प्रचार फक्त 40 दिवसच झाला. बरोबर 40 दिवस, तुम्ही मोजून बघा, 40 वर्ष विरुद्ध 40 दिवस. तरी सुद्धा जे काही मतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेले आहेत किंवा मला मिळालेले आहेत, मला 43,246 मतापैकी 18,094 मतं मिळाले आणि समोरच्या उमेदवाराला 18,503 मतं मिळाले. परंतु सत्तेवर आलेल्या पक्षानं एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि जनतेने लक्षात ठेवली पाहिजे, त्यांना जरी 18,503 मतं मिळालेले असले तरी मला आणि इतर उमेदवारांना मिळून केलेल्या मतांची बेरीज केली तर ती तब्बल 24,357 इतकी होती. म्हणजे सत्ताधारी पक्षाला मिळालेले मतं फक्त 43% आहेत आणि त्यांच्या विरोधात तब्बल 57% मतं आहेत. या 57% मतांचा आदर त्यांनी नगरपालिका चालवताना केला पाहिजे आणि त्यांना मिळालेल्या 18,503 मतामध्ये सुद्धा हे मतं सगळे कमळाचे नाही. माझ्याकडे जी आकडेवारी अजून उपलब्ध झालेली नाहीत त्या छत्रीच्या आणि इतर उमेदवारांचे सुद्धा मतं आहेत. इतर जिल्ह्यामध्ये किंवा इतर तालुक्यांमध्ये जे काही कमळ फुललं त्या पद्धतीनं कोपरगावात कमळ फुललेलं दिसत नाही. आणि जे काही फुललं ते गुंडगिरीच्या जोरावर, ते धनशक्तीच्या जोरावर. आज आशुतोष दादा आणि आम्ही सगळ्या उमेदवारांकडून जो आढावा घेत होतो त्यात या धनशक्तीचा आणि दांडगईचा अनुभव आम्हाला ऐकायला मिळाला. मी ज्या प्रभागात राहतो त्या प्रभागात तर संपूर्ण कोल्हे कुटुंबाला येऊन थांबावं लागलं. आमचे जे काही 11 उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांचं नगरपालिकेच्या कामकाजात निश्चितपणे सहकार्य राहील. परंतु नगरपालिकेचं कामकाज हे प्रामाणिकपणे, पारदर्शीपणे ज्या ज्या ठिकाणी होईल त्याच ठिकाणी आमचं सहकार्य राहील आणि कोपरगावच्या विकासाच्या कामात तर आमचं नेहमीच सहकार्य राहील. विरोधी पक्षांनी जो आतापर्यंत आशुतोष दादांच्या विकासाच्या कामामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केलेला आहे तसा खोडा आम्ही अजिबात घालणार नाही. विकासाच्या कामाला आम्ही नक्की साथ देऊ. परंतु ज्या ज्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाकडून चुकीचं काम केलं जाईल त्याला आमचे 11 नगरसेवक हे खंबीरपणे उभे राहतील. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हे सुद्धा शहरामधून त्याला खंबीरपणे विरोध करतील याची नोंद विरोधी पक्षांनी घ्यावी असं या पत्रकार परिषदेमध्ये माझं सर्वांना आव्हान आहे. आणखी एक बाब मी निदर्शनाला आणून देऊ इच्छितो की या निवडणुकीमध्ये समता या नावाला टार्गेट केलं गेलं. ही निवडणूक काही समता पतसंस्थेची नव्हती, परंतु काही थकबाकीदारांना हाताशी धरून जे थकबाकीदार गुन्हेगार आहेत
ज्या थकबाकीदारांनी पतसंस्था अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला त्यांना हाताशी धरून विरोधकांनी माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला. अर्थात त्यांनी किती बदनामी केली मी ठामपणे सांगू इच्छितो की समताच्या ठेवीदारांचा विश्वास हा आमच्यावर अटळ आहे आणि थकबाकीदारांवर जे काही आम्ही कारवाई करतो किंवा जी काही वसुलीची कठोर कारवाई करतो ती ठेवीदारांच्या हिताकरता करतो. ठेवीदारांच्या ठेवींचं रक्षण झालं पाहिजे त्याकरता थकबाकीदारांवर आम्ही कारवाई करतो आणि ती कारवाई याच्या पुढे सुद्धा खंबीरपणे कठोरपणे परंतु कायदेशीररित्या चालूच राहील. विशेषतः ज्या पद्धतीच्या पत्रकार परिषदा घेतल्या गेल्या, ज्या पद्धतीचे पत्रकं वाटले गेले, कोपरगावच्या राजकारणात खचितच असा कधी प्रसंग आला असेल. शेवटच्या दिवशी सुद्धा माझ्या विरुद्धचे परिपत्रकं रस्त्यावर फेकण्यात आले. घरात वाटा ना तुम्ही, रस्त्यावर फेकण्यात आली परिपत्रकं. आणि अशा पद्धतीनं समताला जो बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला त्यामधून मला मुद्दाम सांगावंसं वाटतं की समता पतसंस्थेच्या ठेवीदारांना लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीमचं अभेद्य कवच आहे. आम्ही त्याला नेहमीच म्हणत आलेलो आहे की समता पतसंस्थेच्या ठेवीदारांना अभेद्य सुरक्षा कवच आहे आणि त्या सुरक्षा कवचाला कुठे देखील धक्का पोहोचलेला नाही. आजही समता पतसंस्थेच्या 99.28% ठेवीदारांच्या 55 लाख रुपयापर्यंतच्या ठेवी सुरक्षित आहे. ही विरोधकांना आम्ही दिलेली काय म्हणणार त्याला उत्तर आहे. विरोधकांनी आमच्यावर किती जरी टीका केली त्याला ठेवीदारांनीच उत्तर दिलेलं आहे. त्याच्यामुळे समताचं हे अभेद्य सुरक्षा कवच आहे. यापूर्वी खरं तर मला 3 ते 4 वेळा निवडणुकीच्या पराभवाला सामोरं जावं लागेल. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला मी काही एक व्हिडिओ प्रकाशित केला होता त्याच्यामधून कसे मला धोके देऊन मला पराभवाला सामोरं जावं लागलं हे तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. यावेळी जो पराभव झाला अशा प्रकारची धनशक्ती आणि दंडुकेशाही यापूर्वीच्या कोणत्याही निवडणुकीत मला पाहावयास मिळालेली नाही. परंतु या गुंडशाहीला देखील आम्ही निश्चितपणे पुरून उरणार आहोत. पूर्वी जेव्हा माझा पराभव झाला त्यावेळेस तर माझ्या पाठीमागं मी ज्या पक्षातर्फे निवडणूक लढवायचो त्याचे नेते सुद्धा माझ्या मागे नाही उभे राहिले. परंतु आज आशुतोष दादा आणि काळे कुटुंबीय माझ्या मागं खंबीरपणे उभे आहे. त्याच्यामुळे मला हे जनतेची लढाई यापूर्वी जसं समाजकारण माझं चालू होतं आता तर मला काळे परिवाराची साथ मिळाली समाजकारण करायला. हे माझं समाजकारण काळे परिवाराच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि जनतेच्या पाठिंब्यावर निश्चितच चालू राहणार आहे. सर्वांना पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. जे काही धनशक्तीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला इतका वापर कधीही कोपरगावमध्ये झाला नव्हता. त्यामुळे आमचा निसटत्या मतानं पराभव झालेला आहे. मतांची जर तुम्ही आकडेवारी बघितली माझा पराभव फक्त 0.73 मतांनी झालेला आहे. 1% सुद्धा नाही. 1% सुद्धा मतं मला कमी पडलेली नाही. 0.73 मतं फक्त मला कमी पडले आहे. परंतु काकांच्या निवाऱ्यातून ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स काकांना पाहिजे होता त्या पद्धतीचा रिस्पॉन्स तुम्हाला तिथं मिळालेला नाही. निश्चितपणे मिळालेला आहे. निश्चितपणे मिळालेला आहे. आमचे तिथले जे उमेदवार होते जनार्दन कदम हे कोपरगावातल्या नव्हे नगर जिल्ह्यातल्या सर्वाधिक मताधिक्यानं निवडून आलेले. परंतु त्या ठिकाणी जो काही प्रचार केला गेला सगळं कोळे कुटुंबीय त्या ठिकाणी येऊन माझ्या विरोधात प्रचार करत होतो. त्याच्यामुळे मतं कमी जास्त झाले असतील. परंतु निवारावासियांनी आणि प्रभाग क्रमांक 3च्या नागरिकांचे सुद्धा मला या निमित्तानं आभार मानावेसे वाटतात. जसं आम्ही सांगत होतो की आता कोण आहे त्यांनाच विचारा. तसं अदृश्य अरे आम्हाला तर इतक्या अदृश्याने दृश्य शक्तीने सुद्धा मदत केलेली आहे. पराग संधानला पाडा म्हणून इतके आम्हाला त्यांच्याच पार्टीतल्या लोकांचे फोन येत होते. त्याच्याबद्दल काही जाहीरपणे न बोललेलं बरं. दादांची मागणीच ती होती कोपरगावातली गुंडगिरी कमी झाली पाहिजे, दहशत कमी झाली पाहिजे. त्यांनी नुकतंच आता गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र त्या बाबतीत दिलेलं आहे. निवारा हा तुमचा बालेकिल्ला आहे. 40 वर्ष आता जनाला जे मतं तुम्ही म्हणता जितके मतं जिल्ह्यात जास्त तुमच्यात आणि जनाच्या मतामध्ये 502 मतांचा फरक आहे ना. हा जर एवढा फरक पडायचं कारण काय? मी सांगितलं ना विरोधी पक्ष त्या ठिकाणी येऊन प्रचार असा करत होते. त्यांना माहित होतं जना निवडून येणार हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. त्या जनाला मतं दिले तरी चालतील, काकाला मतं देऊ नका. माझा काय भाषेत त्या ठिकाणी उल्लेख केला गेला. अतिशय लांछनास्पद ही बाब आहे की अतिशय खालच्या पातळीवर जाऊन माझ्यावर त्या ठिकाणी टीका झालेली आहे. नियोजन आम्ही आमच्या पद्धतीने चांगलं केलं होतं म्हणूनच मला तिथं मताधिक्य तरी मिळालं ना.
आणि त्या ठिकाणी मला मताधिक्य मिळूच नाही असा त्यांचा प्रयत्न होता. आणि जो निवारा परिसर अतिशय शांततेचा परिसर आहे, सुशिक्षित परिसर आहे, सुसंस्कृत परिसर आहे, त्या ठिकाणच्या लोकांना धमकावण्यात आलं, त्या ठिकाणच्या लोकांना गुंडगिरी करण्यात आली. त्याच्यामुळे काही मतं माझी कमी झाली असतील. आमच्या मताधिक्यावर नाही, या सगळ्यांच्या मताची जर बेरीज केली तर ती जवळपास 24,600च्या वर जाते. आणि निवडून आलेल्या उमेदवाराला 18,503 मते, 57% मतं त्यांच्या विरोधात आहेत कोपरगावच्या जनतेची. 57% हे त्यांनी विसरू नये. समाजकारणाच्या माध्यमातून राजकारण करणार आहे, तर माझ्या समाजकारणाला आता काळे परिवाराची साथ मिळणार आहे आणि माझी पण त्यांना मिळणार आहे. जनतेला संदेश हाच की 57% मतदार हे सत्ताधारी पक्षाच्या विरोधात आहेत. ज्या काही जनतेच्या तक्रारी असतील त्या त्यांनी आमच्यासमोर मांडाव्यात. त्याला निश्चितपणे आम्ही जनतेला मार्ग काढून देऊ एवढं सांगेन. ही निवडणूक जी झाली 2025ची, आपल्या सर्वांना कल्पना आहे 2016 नंतर ही निवडणूक होते. 9 वर्षानंतर ही निवडणूक होते आणि म्हणून या निवडणुकीला विशेष महत्त्व सर्वांच्या दृष्टीने त्या ठिकाणी होतं. 2016 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आम्ही पूर्ण पॅनल त्याही वेळेस उभा केलेला होता. त्यावेळेस 7 सदस्य आमचे निवडून आले होते, बाकीचे पराभूत झाले होते. नगराध्यक्ष हे सुद्धा पराभूत झाले होते आणि त्यावेळेस नगराध्यक्ष हे अपक्ष विजयरावजी वाढणे त्या ठिकाणी निवडून आले होते. खाली भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची मेजॉरिटी होती म्हणून त्यांचं उपनगराध्यक्ष त्यांनी केलं होतं. आता 2025ला यावेळेस सुद्धा आम्ही पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पॅनल उभं केलं आणि मागच्या वेळेसपेक्षा काकांच्या बरोबर काकांना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून आणि जी काही आमची कार्यकर्त्यांची संख्या असेल किंवा काय उमेदवार असतील त्याच्यामधून 11 सीटं आता निवडून आलेले. 3 सीटं थोड्या मतांनी त्या ठिकाणी पराभूत झाले. म्हणून मागच्या वेळेपेक्षा चांगली परिस्थिती या ठिकाणी पार्टीची नगरपालिकेमध्ये आहे असं म्हटलं तर आकडेवारीवर काही चुकीचं ठरणार नाही. कारण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकाजींनी सांगितलं का 409 मतं 0.94% 0.94% एवढं मताधिक्य फक्त कमी पडलंय. त्याला कारण काय वगैरे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. आता नगराध्यक्ष आणि खाली 19 नगरसेवक सत्ताधारी गटाचे आहे. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आणि लोकसेवा आघाडीचे आणि एक अपक्ष असे एकत्रित संख्या त्यांची आहे. त्याच्यामध्ये 4 लोकसेवा आघाडीचे आहे, 4च आहे ना, आणि एक अपक्ष आहे. तर मागच्या वेळेस पण आम्ही विजयरावजी वाडणे यांना बिनशर्त पाठिंबा विकासाच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी दिलेला होता. आणि आता सुद्धा जे काही छत्री आणि कब्बशीचे जे काही 5 नगरसेवक आहे, जर त्यांना उपनगराध्यक्ष असेल, सगळ्या कमिटीचं काही सदस्य किंवा कमिटीचे सभापती म्हणून त्यांना सगळीकडे संधी पाहिजे, तर त्यासाठी आमचा बिनशर्त पाठिंबा त्यांना राहील. त्यांचे 5 आणि आम्ही 11. आता त्यांनी काय मला विचारलेलं नाही, पण मी स्वतःहून शहर विकासाच्या दृष्टीने आता नगराध्यक्ष बीजेपीचा आहे आणि जर समतोल ठेवायचा असेल तर खाली बाकीच्या लोकांनी एकत्रित येऊन उपनगराध्यक्ष असेल, सभापती असेल, कोण असेल, काय ठरवायचं तो त्यांचा अधिकार, पण त्या सर्व निर्णयाला आमचा पाठिंबा राहील आणि एक समतोल शहरामध्ये राहील. कुठले विकास कामं असतील ही योग्य पद्धतीने होण्यासाठी कुठल्याही ठरावाला काही त्या ठिकाणी विरोध होऊ नये
तर आतापर्यंत प्रत्येक गोष्ट कोर्टामध्ये न्यायची किंवा सभागृहामध्ये विनाकारण विरोध करायची, कामं लांबवायची, नागरिकांना त्या ठिकाणी झुलत ठेवायचं, अशा पद्धतीचं राजकारण मागच्या काळामध्ये झालेलं आहे. आणि म्हणून ही व्यवस्था किंवा हा पर्याय आम्ही त्या 5 नगरसेवकांना त्या ठिकाणी देऊ इच्छितो. घेतलं तर ठीक, नाही तर आम्ही एक विरोधी पक्षाचा जो काही रोल लोकशाहीमध्ये असतो तो प्रामाणिकपणे सर्व नगरसेवक त्या ठिकाणी पार पाडतील, जनतेचे प्रश्न त्या ठिकाणी मांडतील, शहराचे जे काही अडचणी आहे याच्यावर काय काय कामकाज किंवा काय काय करणं गरजेचं आहे याच्यावर ते विषय मांडतील आणि प्रामाणिकपणे 5 वर्ष त्या ठिकाणी विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करतील. बाकी ह्या निकालाचा आणि विधानसभेचा अर्थार्थी काही संबंध नाही. 2016 साली आमचे 7च सदस्य होते, पण तरी देखील 2019ला याच लोकांनी, मतदारांनी मला शहरामधून 2,500चं मताधिक्य देऊन आणि पूर्ण मतदारसंघामधून 822 मतांनी त्या ठिकाणी आमदार केलेलं होतं. त्याच्यामुळं प्रत्येक निवडणूक वेगळी असते. कुठल्याही निवडणुकीचा संबंध लावण्याचं काही कारण नाही. मध्यंतरीच्या काळामध्ये 2021ला नगर परिषद सगळ्या निवडणुका होणं अपेक्षित होतं, पण त्याच्यात झालं नाही. 2024ला महायुती म्हणून आम्ही सर्वजण महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते या निवडणुकीला सामोरे गेलो. लोकसभेची असो किंवा विधानसभेची. लोकसभेला आपण सर्वांनी पाहिलं किती मताधिक्य होतं आणि विधानसभेला किती मताधिक्य होतं. शेवटी उमेदवार बदलला त्याचाही फरक त्या ठिकाणी पडतो आणि तो फरक जनतेने त्या ठिकाणी दाखवून दिला. जे काही कामं मागच्या 5 वर्षामध्ये झाली त्या कामाच्या आधारे एवढं मताधिक्य मिळालं आणि हे सर्व इतर पक्षातले लोक असतील जे विधानसभेला इच्छुक असतील त्यांनी ही परिस्थिती पाहून रिव्हर्स गिअर टाकला. त्याच्यामुळं कोणी काही हवेत राहायचं काही कारण नाही. शेवटी जनता शून्य आहे, कोण काय काम करतं हे सगळं पाहते. निवडणुकीचा निकाल काही जरी लागला तर पुढच्या 4 वर्षामध्ये जी जबाबदारी जनतेने मला दिलेली आहे ती प्रामाणिकपणे पार पाडून जनतेचे प्रश्न, जनतेच्या अडचणी त्या ठिकाणी मी सोडवणार आहे. त्यासाठी जे काही करावं लागेल ते करणार आहे. तेव्हा निश्चितपणाने पुढच्या निवडणुकीची तयारी चांगल्या पद्धतीने होऊन पुढच्या 2029च्या निवडणुकीसाठी कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही याची काळजी आम्ही सर्वजण घेऊ. राहिला विषय बाकीचे पराभूत उमेदवार असेल, संघटना अजून बळकट करणं असेल किंवा बाकी काही ज्या त्रुटी आम्हाला जाणवल्या असतील त्याच्यावर आम्ही पुढच्या काळामध्ये काम करून त्या ठिकाणी अजून पुढच्या निवडणुकीची तयारी चांगल्या पद्धतीने करू आणि पुढची जी काही नगरपालिकेची निवडणूक असेल याच्यामध्ये अजून चांगलं चित्र करण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करू. आगामी काळात आता जिल्हा परिषद पंचायत समितीची देखील निवडणूक येणार. त्याची तयारी पण आमची चालू आहे. त्याच्या काही मुलाखती झालेल्या आहे. इतर जे काही आम्ही काय म्हणता का कोर कमिटीचे मेंबर्स किंवा काही टीम अशी पाठवली होती, प्रत्येकाची चर्चा करून गावातून एक उमेदवार जर सुचवायचा झाला तर तो कोण असावा. ते आरक्षण त्यावेळेस पडलेलं नव्हतं, नंतरच्या काळामध्ये आरक्षण पडलं. आता परत एक जरा सर्वांची आयडिया घेऊन त्या ठिकाणी ते उमेदवारांना लवकरात लवकर कामाला लावून जिल्हा परिषद पंचायत समितीला आम्ही मागचा निकाल घेण्याचा प्रयत्न करू असा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी राहील. करतात मागची निवडणूक ही निवडणूक जसं मी सांगितलं का प्रत्येक निवडणूक सारखी नसते, तरी देखील आम्ही त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू असं आम्ही या ठिकाणी सांगतो. तर आपलं
तर कोपरगाव शहरामध्ये कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनची इमारत असेल, पोलीस वसाहत असेल, इमारत करून तयार आहे, त्याचबरोबर नगर परिषदेची इमारत तयार आहे, परंतु आचारसंहितेचं कारण किंवा काही कारणास्तव सुरू झालेले नाहीये. त्याच्या उद्घाटनासाठी आपण काय प्रयत्न करा? ते मी मागे अजितदादांकडे वेळ मागितली होती. तर बरेच कामं आमचे झालेले आहेत. आपण एक वेळ द्यावी आणि हे सर्वांचं उद्घाटन करावं. मध्यंतरीच्या काळामध्ये विखे साहेबही पाहून गेले आणि त्यांनाही विनंती केली का जर पुढचे लोक वेळ देऊ शकत नसतील तर आपल्या हस्ते त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन करावं. पण त्यांनाही नंतरच्या काळात वेळ मिळाला नाही. आता परत एकदा दोघांशी चर्चा करून पाहू. पालकमंत्री महोदय असतील, अजितदादा असतील किंवा सीएम साहेब असतील, सगळ्यांनाच विनंती करून पाहू. ज्यांना शक्य होईल त्यांनी ते उद्घाटन लवकर करू. ती इमारत जी पोलिसांसाठी म्हणा, त्यांच्या वसाहतीसाठी बांधलेली आहे ती लवकर वापरात येईल. नगर परिषदेची नवीन इमारत तयार आहे. नवीन वर्षात नवीन बॉडी नवीन इमारतीत बसेल का? आणि यासाठी आपण काय करू? त्याला आता काहीतरी अजून काम राहिलेलं आहे. आता एवढं निधी देऊन पण एक काहीतरी फायर फायटिंग का काय राहिलं हो? फायर फायटिंग ना, फायरचं काहीतरी काम राहिलंय. तर त्याला जो काही निधी लागेल तो उपलब्ध करून देण्याचं काम मी करेल. त्यांनी ती इमारत पूर्ण करावी आणि 5 जण गेली. नवीन बॉडी त्या ठिकाणी बसू शकेल. फार काही वेळ लागणार नाही फायर फायटिंगचं काय करायला. किरकोळ गोष्ट आहे आणि बाकीचं बाहेरचं फिनिशिंग आहे तेवढं करतील. ते पण उद्घाटन करतील, त्यांना बसवतील. तसं खालचं उद्घाटन झालेलंच आहे. राहिला फक्त वरचाच विषय. खालची कौन्सिलला लागून बरेच दिवस झाले त्यांना. खालचा टप्पा वरचा टप्पा असं काही नाही. आणि हॅलो, तेच खालचा टप्पा वरचा टप्पा असं काहीतरी वेगळं करतील. इलेक्शन मध्ये दादा मुद्दा जो गाजला तो 7 वाऱ्या संदर्भातच गाजला आणि आता सुद्धा मंत्री येऊन गेले ते पट्टी देणार म्हणजे त्या तिकडच्या पट्टे वाटप करणार. पट्टे वाटप करणार तिकडे पट्टे म्हणतात पण इकडे 7 वारे. पण तुम्ही काही प्रमाणामध्ये की काही नगरांमध्ये की त्या ठिकाणी भूमी अभिलेख मध्ये किंवा आता लक्ष्मीनगर असेल खडक्या या भागामधलं काही 7 वाऱ्या संदर्भात आपण फलक घेतलेला आहे त्या संदर्भात टाउन प्लॅनिंग कडे 2-3 मिटिंगा झाल्या. त्याच्यामध्ये त्यांचे जे काही नियम आहे रस्त्याच्या बाबतीमध्ये ओपन स्पेस आणि अम्युनिटी स्पेस वगैरे आणि अजून काय असेल ते मला एवढं त्याचं डिटेल माहित नाही. पण रस्त्याच्या बाबतीमध्ये आम्ही शिथिलता मागितली. तर 6 मीटर 9 मीटर प्रमुख रस्ता, 6 मीटर इंटरनल रस्ते, त्याच्यामध्ये काही शिथिलता देऊन ते म्हणत का 4.5 मीटर पर्यंत रस्ता आम्ही करू शकतो. आता काही रस्ते जे आपले आहे लक्ष्मीनगर मधले 4.5 मीटर भरत नाही. परत त्याच्यावर मिटिंग झाली. 3 मीटरची पण विनंती आम्ही केली. पण 3 मीटर मला वाटत नाही का एवढं कमी रस्ता त्या ठिकाणी दिसून. पण मग जे काही रुंदी ठरवायची असेल त्या अनुषंगाने तिथं मग काही तोडफोड असेल किंवा काही सरळ करणं असेल ह्या गोष्टीला नागरिकांची तयारी पाहिजे. आणि काही 500 काहीतरी घरं आहे, जे काही आकडा एक्झॅक्ट माहित नाही, तर त्याच्यातले 300 काहीतरी लोकांना आज मिळू शकतात. आणि राहिलेल्या लोकांचं जे आहे ते ओपन स्पेस अम्युनिटी स्पेस कुठं दाखवायचं ते दाखवायचं असेल तर मग काही घरं त्या लोकांना सोडून द्यावं लागतील. तुमच्याकडे बरंच असं जे मूळ ज्यांना मिळाले होते ते बरेच लोक सोडून गेले आणि मूळ लोकांना तो फायदा मिळणार आहे. नंतर जी काही खरेदी झाली काहीतरी एक डेट फिक्स केली, मला आता डेट आठवत नाही, त्याच्यानंतर जी काही आपसापसातली खरेदी जी झालेली ती ग्राह्य न धरता ते घरं डिमॉलिश करून ओपन स्पेस आणि अम्युनिटी स्पेस दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे. आता ती नेमकी कुठले घरं दाखवायची हा त्याच्यातला वादाचा विषय. तुमचं घर जर पाडलं तर तुम्हाला लोकांचं मिळत चालू त्याचं पाहून. हा जरा गंभीर प्रश्न आहे. कोणाचं नेमकी घर दाखवायचं ओपन स्पेस अम्युनिटी स्पेस मध्ये आणि पायऱ्या ओटे वगैरे आहे ते पाडून रस्त्याची रुंदी कशी अचीव करता येईल. शेवटी तिथे ॲम्ब्युलन्स असेल, फायर ब्रिगेड असेल, हे जाणं गरजेचं आहे इमर्जन्सी केसमध्ये. तर ते अचीव करण्यासाठी या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि मूळ जे वाटप झालं होतं त्यानुसार जवळपास ते मेजरमेंट आणायचा प्रयत्न कर. थोडंफार त्याच्यामध्ये शिथिलता देतील 2-5 फूट इकडे तिकडं. पण फार जर वाढवलं असेल कोणी तर ते
त्या गोष्टीला तयारी असेल तर फॉलोअप तुम्ही फॉलोअप घेतला तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही शिथिल ते ओपन स्पेस व तुमचं पाण्याची टाकी शाळा आहे ते दाखवा, अम्युनिटी स्पेस अजून दुसरीकडे कुठं दाखवा, कमीत कमी लोकांचे घरं पाडा आणि किंवा कमीत कमी घरं कसे पाडले जातील आणि जास्तीत जास्त लोकांना उतारे कसे मिळतील आम्ही प्रयत्न केला, पण ते अजून त्याला यश त्या पद्धतीने मिळत नाही. तर महसूल मंत्र्यांनी जर ठरवलं तर काही होऊ शकतं. ते माहिती त्याच्यामुळे काही प्रश्न विषय ते पण माहिती आता सगळी महायुतीतच आहे, बाजूला कोणीच नाही ना. कमळाचे जे उमेदवार होते त्यातून छत्रीचे आणि कब्बशीचे जर वजा केले तर कमळाला फक्त 10,080 मतं आहेत आणि त्याच्या विरोधात आमच्या घड्याळाच्या उमेदवारांना 19,700 मतं आहेत उमेदवारांना. फार फरक आहे कमळ विरुद्ध घड्याळाशी तुलना केली तर. कोपरगावात कमळाला घड्याळ आहे असं म्हणता येईल. 100% आहेच. उलट म्हणतात, हा? उलट म्हणतात. कमळाला घड्याळ भारी ना. म्हणजे अच्छा. कमळाला मतांमध्ये कमळामधून पराभव झाला तरी कमळाला घड्याळ. हा मग तेच नाही. कमळामधून छत्री आणि कब्बशी जर वजा केली तर घड्याळ भारीच आहे. ते प्रस्ताव देऊन आपण त्याच्यावर जो काही निधी लागेल तो उपलब्ध करू. हे आता मी अजून असं केलंय का आता हे 4 दिवसांनी पाणी करतोय आपण. 4 दिवसांनी आता पाणी चालू आहे, गेले 1.5 वर्षापासून चालू आहे. आता हे डिस्टर्ब नाही झालं पाहिजे म्हणून 3 आणि 4ला हात न लावता एक 6व्या नंबरसाठी आपण जमीन घ्यायचं चाललंय. ती जमीन घेऊन पहिले 6वा नंबर करायचं, मग 3रा नंबर करायचा, मग 4था नंबर करायचा आणि त्याच्यातलं जे काही मटेरियल निघेल 1 आणि 2 ते सपाट करून टाकायचे आणि तिथं सोलर पॉवर प्लांट करायचं. सफिशियंट. रोज पाणी कधी मिळेल काय? हा? कोपरवाडा रोज पाणी किती दिवसात भेटेल? आता हे 3 वर्षामध्ये तर भेटायलाच पाहिजे. हे सगळी कामं तर मागच्या आपण 5 नंबर तलाव जो चालू केला 2021 का 22 चालू केला, 2024 संपलेला होता तो. त्याच पद्धतीने 6 नंबर करून त्याच्यातूनही रोज पाणी मिळू शकतं आणि मग 3 आणि 4 केलं. वास्तविक पाहता पहिले असं नियम होता इरिगेशनचा का तुमच्याकडे 60 दिवसाचं स्टोरेज पाहिजे. आता इरिगेशन मागच्या काळात हे 2019ला तो नियम 6 महिन्याचा केला. 6 महिन्याचा स्टोरेज होऊ शकत नाही म्हणून त्यांनी ते आता काहीतरी 120 दिवसाचं केलंय, 4 महिन्याचं केलंय. तुमच्याकडे 90 दिवसाची माहिती आहे का? 90 दिवसाचं ते पाणी सोडताना आतापर्यंत आम्ही 90 दिवसाचं केलं. 60 दिवसाचं पाणी 90 दिवस वापरतो. नाही, दर 2 महिन्याला पाणी सोडतात ते. 60 दिवसाला पाणी सोडतात. पहिलेचा नियम होता 60 दिवसाचं स्टोरेज पाहिजे, पण 2019ला त्यांनी डायरेक्ट 180 दिवसाचा केला होता. 180 दिवसाचं स्टोरेज म्हणजे फार होऊन जातं, एवढं स्टोरेज करणं शक्य नाही म्हणून तो नियम आता 120 दिवसावर आणलेला आहे. त्याच्यामुळे तेवढं स्टोरेज होईल 4 महिन्याचं. ते पिण्याच्या पाण्याचं स्वतंत्र आरक्षण सोडत नाही. हा, कालव्याला आहे ना स्वतंत्र पिण्याचं पाणी सोडत नाही, ते सिंचनावरून पाणी सोडत, त्याच्यामुळे ते अडचणी वाटतात. हे आता काय होतं का तुमचं स्टोरेज 2 महिन्याचं आहे त्यावेळेस तुम्ही पिण्याची मागणी करता, नेमकी त्यावेळेस इरिगेशनची गरज नसते. मग पिण्याचं सोडायचं, मग परत गॅप द्यायचा, परत इरिगेशनचं सोडायचं, त्याच्यामध्ये लॉसेस होतात. त्याच्यामुळे प्रयत्न आपला असा आहे का 4 महिन्याचं स्टोरेज आता जे काही नियम त्यांनी सांगितलेले मॅक्सिमम तेवढं त्याच्या जवळ जायचा प्रयत्न करायचा. 2 महिन्यांनी पाणी इरिगेशनचं येतच, त्याच्याबरोबर आपलं टॉपअप करत राहायचं. त्यामुळे एवढी अडचण काही येणार नाही. परत पाण्याचा प्रश्न या 5 वर्षानंतर आला नाही पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन मी करणार आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावर 11 नगरसेवक निवडून आलेले आहे. भारतीय जनता पार्टी, लोकसेवा आघाडी आणि अपक्ष असे मिळून 19 आहे. त्याच्यामध्ये लोकसेवा आघाडी आणि अपक्ष यांचे 4+1 असे उमेदवार आहेत आणि माझी त्यांना त्या गटाला ऑफर आहे. शहर विकासाच्या दृष्टीने आता उपनगराध्यक्षची निवड असेल
किंवा सभापतीची निवड असेल. आता भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आहे आणि तिथं काम करावं. परंतु खाली जे काय उपनगराध्यक्ष असेल, सभापती असतील, हे सर्व लोकसेवा आघाडी असेल का पक्ष असेल यांनी मिळून ठरवावं. त्यांचे सर्व पाचीच्या पाची नगरसेवकांनी जो काही निर्णय घेतलेला असेल त्याच्यामध्ये आम्हाला कुठेही त्या ठिकाणी काही सामील करून घ्यायचं न करता त्यांच्या त्या निर्णयाला आमचा बिनशर्त पाठिंबा राहील. शहर विकासाच्या दृष्टीने ही महत्त्वाची गोष्ट राहील आणि मग याचा विचार आपण सर्वांनी करावा. मागच्या काळामध्ये नगराध्यक्ष विजयरावजी वहाडणे अपक्ष निवडून आले त्यावेळेसही आम्ही शहर विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांना आम्ही पाठिंबा दिलेला होता आणि 5 वर्ष त्यांनी त्या पद्धतीने जिथं जिथं विकासाचा विषय असेल तिथे आमचा पाठिंबा त्यांना राहिला. तशाच पद्धतीचा वापर आता आहे.